लवकर जाऊन करायचं काय असं सुद्धा वाटतं. आबांना किती मिस करतात? त्यांचे कोणी वडील आजोबा राजकारणात आहेत, अशा पोरांनी कितीही संघर्ष केला, काम केलं तरी नेपोटिझमचा आरोप हा होतोच त्याच्यावर. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा या तिघांपैकी कुणाच्या जवळ लवकर जाता येतं किंवा कुणाकडून लवकर कामं होतात? कुणाची भीती वाटते तुम्हाला? सगळ्या महाराष्ट्राला पडतो आणि जोपर्यंत ती गोष्ट होणार नाही तोपर्यंत तो प्रश्न विचारलाच जाणार आहे. प्रश्न काय आहे तुम्हाला माहिती आहे? काय ठरतंय की नाही? आपलं स्वतंत्र दुसऱ्याला भगवत नाही का काय असं वाटतं. मुद्दाम हाच विषय काढून मला चिमटे काढायचं चालू असतं. Brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. नमस्कार, मुंबई तकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनामध्ये वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित केले जात आहेत. विरोधक आक्रमक होत आहेत, सत्ताधारी तेवढ्याच द्वेषानं किंवा तेवढ्याच खणखणीत पद्धतीनं त्यांना उत्तरं देताना दिसत आहेत. मात्र नेहमीच जी चर्चा असते की नवे आमदार जे विधानसभेमध्ये येतात त्यांना अधिवेशनामध्ये बोलण्यासाठी वेळ मिळतो का? त्यांचे प्रश्न नेमके कुठपर्यंत पोहोचतात आणि त्यांना तिथं काय काय अडचणी येतात, या सगळ्या संदर्भामध्ये संवाद साधायचा आहे. आपल्या सोबत आहेत नवे आमदार, म्हणजे अर्थात आता ते खरं तर नवे राहिले नाहीयेत. त्यांचं आता हे तिसरं अधिवेशन ना, तिसरं अधिवेशन आहे. रोहित पाटील आपल्या सोबत आहेत. रोहित पाटलांशीच आपल्याला संवाद साधायचा आहे. रोहित, खरं तर नवं आमदार असं अजूनही म्हटलं जातं आणि हे तिसरं अधिवेशन आहे तुमचं. तर एक नवखा आमदार म्हणून आपल्याला अधिवेशनामध्ये म्हणा किंवा एकूणच या सत्तेमध्ये वावरताना काय अडचणी येतात? खरं तर मी मुंबई तकचा मनापासून आभारी आहे की तुम्ही तुमच्या प्लॅटफॉर्मवरती मला येण्याची संधी दिली आणि आपल्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांपर्यंत माझी भूमिका पोहोचवण्याची निश्चितपणाने तुमच्या सर्वांची मदत होईल. खरं तर अजून एक 2 टर्म आलो तरी तुम्ही नौका म्हणलं तरी म्हणायला हरकत नाही. तसं वाटणारच नाही, कारण माझं वय बघता एका ठराविक वयापर्यंत जाऊपर्यंत आमदारांना नौकच बघतात असं माझं विधिमंडळातला जे मी चर्चेतनं ऐकतोय तो अनुभव आहे. पण या एकूण वातावरणामध्ये वावरत असताना, या एकूण परिस्थितीला सामोरं जात असताना लोकांचे प्रश्न यापूर्वी समजून घेतलेले आहेत, अजूनही समजून घेतोय, ते मांडायचा प्रयत्न करतोय. नागपूरच्या अधिवेशनात मी पहिल्यांदा विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा विषय मांडला होता. त्याच्यानंतर पाठपुरावा आदरणीय मुख्यमंत्र्यांकडे केला होता. मुख्यमंत्री साहेबांनी तात्काळ त्याची दखल घेत जे सेंट्रलायझेशन त्या गणवेशाच्या टेंडरचं केलं गेलं होतं त्याचं डिसेंट्रलायझेशन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आणि जे गणवेश जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना डिसेंबरपर्यंत मिळाले नव्हते ते यावर्षी वेळेत मिळायला चालू झालेले आहेत. दुसऱ्या अधिवेशनात मी साधील अनुदानावरती बोललो. बरेच दिवस अनुदान ते मिळालं नव्हतं. शाळांना इतर खर्च हा शिक्षकांना त्यांच्या पगारातून करायला लागायचा आणि अशा परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेची गुणवत्ता ही कमी होईल ही भूमिका मी मांडली होती. लगेच साधील अनुदान सुद्धा राज्य शासनाकडून वितरित करण्यात आलं. जी अडचण जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांची होती, लाईट बिल भरण्यासाठी सुद्धा काही लोकांकडे पैसे नव्हते, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. ती परिस्थिती आम्ही सोडवली. तिसरं अधिवेशन आहे, मी द्राक्षाच्या विषयी मुद्दा लावून धरलेला आहे. आदरणीय कोकाटे साहेबांना उत्तर देताना त्यांनी थोडंसं चुकीच्या पद्धतीनं मला राज्य शासनाकडून उत्तर माझ्या लक्षवेधीला मिळालं. त्याच्या संदर्भातून आम्ही काही द्राक्ष उत्पादक पट्ट्यातील आमदारांनी एकत्रितपणाने त्या उत्तराचा विरोध केला, हरकत घेतली आणि हे उत्तर आम्हाला मान्य नाही असं आम्ही सांगितलं. त्याच्यावरती लवकरच बैठक त्यांनी लावलेली आहे. आता फूल उत्पादनाचा शेतकऱ्यांचा विषय आम्ही घेतोय. खरं तर मी तुम्हाला सांगतो, मी काल आणि परवा 105 आमदारांच्या सह्या घेतलेल्या आहेत आणि फूल उत्पादनाच्या संदर्भामध्ये कृत्रिम जी फुलं आहेत ती बंद केली जावीत, त्याच्यावरती निर्बंध आणले जावेत आणि जे काय आपले झेंडू फुलं असतील, गुलाब असतील, या फुलांना चांगला हमीभाव मिळेल अशी भूमिका घेऊन मी माझं निवेदन आज मुख्यमंत्री साहेबांना, पर्यावरण मंत्र्यांना, आदरणीय गोगावले साहेब फुलोत्पादन मंत्री आहेत त्यांना देतोय
आणि लवकरच त्यावरही तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे. एकूणच म्हणजे प्रशासन म्हणा किंवा मंत्र्यांकडे, खास करून मंत्र्यांकडून बरीच कामं होतात मतदारसंघातली, तर एकूण मंत्री असतील किंवा प्रशासन असेल तर नवा आमदार आहे बाबा, हा नवा आमदार आहे म्हणजे असं सिरियस घेतात का, की असंच हलक्यात घेऊन सोडलं जातं? नाही, मलाही सुरुवातीला तसं वाटायचं की मी ज्यावेळेस अगदी मी कॉलेजला असल्यापासून मंत्रालयातली सगळी कामं मतदारसंघातली हे पाठपुरावा मीच करायचो. 19, 20, 21, 22 कोरोनाच्या काळात सुद्धा मी मंत्रालयामध्ये यायचो, अनेक अधिकाऱ्यांना भेटायचो. सुरुवातीला असं व्हायचं की करूया, येऊन भेटून करतो म्हणले की खरंच करत असतील असं वाटायचं. परत जाणवलं की असं म्हणलं म्हणजे होत नाही, कामं काय होत नसतात असे. पुन्हा गोड गोड बोललं जातं हेही लक्षामध्ये आलं. तर त्याच्यानंतर थोडासा त्या एकूण याच्यात बदल केला, अभ्यास वाढवावा लागतो. मतदारसंघामध्ये तुम्ही जो प्रश्न मला विचारला, म्हणजे मी मुंबईत चर्चेतून ऐकतोय की फडणवीस साहेब पहिल्यांदा मुख्यमंत्री ज्यावेळेस झाले त्यावेळेस फारसे काही अधिकारी त्यांना सिरियस घेत नव्हते असे लोक म्हणायचे. आणि त्यांनी एकदा ती खंत व्यक्त केली होती की जुनी सिस्टम ऐकत नाही अजून. पण आज परिस्थिती वेगळी आहे, अभ्यासाच्या जोरावरती हे केलं जाऊ शकतं. माझ्या मतदारसंघाच्या संदर्भामध्ये मी अभ्यास चांगला केलेला आहे आणि मी एक प्रिपेअर्ड विद्यार्थी म्हणून मी मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी काम करतो. तुम्ही म्हणताय की प्रिपेअर्ड विद्यार्थी आहेत तुम्ही, त्यामुळं आता तुम्ही आधीपासून येत आहे, म्हणजे अर्थात आबा होते त्यावेळेस तुम्ही आबासोबत पण येत असाल इकडे, पण तुम्ही प्रिपेअर्ड आहेत. पण बाकीचे जे नवीन आहेत की ज्यांचा आणि मंत्रालयाचा कधी संबंध आला नाही असे पण आमदार सध्या आहेत, तर असे जे आमदार आहेत हे तुमच्याकडे मग मार्गदर्शन मागायला वगैरे येतात का? मी खरं तुम्हाला सांगतो, आबा असताना कधीच या वातावरणात घरातलं कोण आलं नाही. आणि आबा गेले त्यावेळेस मी 10वीची परीक्षा देत होतो, त्यामुळे इथे यायचा संबंधच नाही. त्रास होतो, शिकताना त्रास होत असतो, मी खोटं नाही सांगणार. पण वयाच्या 18व्या वर्षीपासून मी 17व्या वर्षीपासून मी मंत्रालय फिरतोय कामांसाठी वेगवेगळ्या. आता काय कसं बोललं पाहिजे, काय बोललं पाहिजे हा अनुभव थोडाफार आलेला आहे आणि त्याच्या जीवावरती कामं करायचा प्रयत्न आपण करतोय. आता जे नवीन आलेले आहेत थोडाफार त्रास होणार, पण जेवढा वेळ आम्ही सगळे देऊ एकत्रितपणाने, जेवढा वेळ आम्ही आमच्या मतदारसंघातल्या कामांसाठी देऊ ते आम्ही यशस्वीपणे करू शकू. आबांचाच विषय निघालाय आणि म्हणजे आबांना किती मिस करता? कारण कसं आहे की आता तुम्ही मंत्रालयात जा किंवा कुठल्याही व्यक्तीकडे जा, रोहित पाटील आले म्हणजे आबा आलेच, म्हणजे आबा तुमच्या सोबतच असतात, तर किती मिस करता या सगळ्या सराउंडिंग? खरं तर आबांना जाऊन आज 10 वर्ष झाले आणि आजही लोक त्यांची आठवण काढतात. अगदी काल घडल्यासारख्या आठवणी लोक आबांच्या संदर्भामध्ये सांगत असतात. आणि मी तुम्हाला अगदी व्यक्तिगतरित्या सांगायचं झालं, मी 5वी पासून हॉस्टेलला होतो. माझा जन्म झाला त्यावेळेस आबा ग्रामविकास मंत्री झाले, त्यामुळे ते मुंबईला आले. मी गावाकडे सगळे आम्ही घरचे राहायचो. तर मग त्यांच्या संदर्भामध्ये फारसा अनुभव त्यांचा मला कधी आला नाही. मार्क्स विचारायला फोन करायचे, घरी आले की भीती वाटायची, एक वेगळं वातावरण असायचं. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, आबा स्ट्रिक्ट नव्हते पण मला ते कडक वाटायचे. आणि आबा घरी येणार म्हणले की मला असं वाटायचं लहान असताना की काय यायला लागले ते, म्हणजे असं वातावरण होत असायचं घरचं. कारण की त्या अभ्यासाचं विचारायचे, त्या अभ्यास घ्यायचे, वाचायला लावायचे. मी तुम्हाला सांगतो, आमच्याकडे SK उन्होने नावाची इंग्लिश मिडियम स्कूल झाली आणि आपल्या पोरांना मराठी वाचता आलं पाहिजे म्हणून ते आम्हाला मराठी वाचायला, पेपर वाचायला बसवायचे. आज इंग्लिशपेक्षा सुद्धा मी मराठी चांगलं वाचू शकतो, फास्ट वाचू शकतो, हे आबांमुळं. आज तो जो अनुभव आहे, जो काही थोडाफार क्षण आबांबरोबर मिळाला, त्यात निश्चितपणाने आम्ही सगळे मिस करतो त्यांना. कसं आहे की तुम्ही हे सगळं सांगताय, तुम्ही संघर्ष सांगताय तुमचा स्वतःचा, पण तरी पण कुठंतरी एक नेपोटिझमचा आरोप केलाच जातो. म्हणजे ज्यांचे कोणी वडील आजोबा राजकारणात आहेत अशा पोरांनी कितीही संघर्ष केला, काम केलं तरी नेपोटिझमचा आरोप हा होतोच त्याच्यावरती. याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे की खरंच नेपोटिझमचा फायदा होतो की त्याचे काही तोटे पण आहेत? मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रातली जनता ही सुज्ञ जनता आहे. आता निवडणुकीमध्ये लोकशाहीच्या मार्गाने ज्यावेळेस निवडणुका लढवल्या जातात
सगळ्यांनाच त्या निवडणुकीमध्ये सहभाग होण्याची संधी मिळते. जे कॅपेबल आहेत त्यांच्यावर अन्याय होता कामा नये. घराणेशाहीच्या बाबतीमध्ये माझं एक प्रामाणिक आणि ठाम मत आहे की ज्यांच्यामध्ये खरंच काम करण्याची क्षमता आहे, जे खरंच काम करू शकतात, जे सातत्याने वेळ देत आहेत अभ्यासासाठी, अशा लोकांवरती घराणेशाहीच्या लेबल खाली अन्याय होता कामा नये याची सुद्धा काळजी प्रसारमाध्यमांनी सुद्धा घेतली पाहिजे आणि आरोप करणाऱ्या लोकांनी सुद्धा घेतली पाहिजे. आता एखादं उदाहरण जर खरंच बघायचं आपण म्हणलं, आज सुप्रियाताई सुळे असतील, पवार साहेबांच्या त्या कन्या आहेत, पण तरी सुद्धा लोकसभेमध्ये त्यांचा परफॉर्मन्स आपण बघितला. लोकसभेमध्ये महाराष्ट्राचे प्रश्न मांडण्याची पद्धत त्यांची आपण बघितली. कित्येक वेळा त्यांना पुरस्कार मिळालेला आहे संसद रत्नचा. तर हे त्यांच्या अनुभवातून त्यांनी तयार केलेलं आहे. आज अनेक उदाहरणं मी तुम्हाला अशी सुद्धा सांगू शकतो, ज्यांचे वडील कोणतरी आहेत, आजोबा कोणतरी आहेत, पण ते काही करू शकले नाहीत, अशी सुद्धा उदाहरणं आहेत. महाराष्ट्राने जे कर्तृत्ववान नाहीत त्यांना घरं बसवण्याचं काम आतापर्यंत केलेलं आहे, आणि जे कर्तृत्ववान आहेत त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची ही भूमिका आणि हा विचार महाराष्ट्राचा आहे. त्यामुळं घराणेशाहीकडे बघत असताना कॅपॅसिटी असेल तर अन्याय होऊ नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. फारच शांत बोलता तुम्ही, इतकं कूल. म्हणजे कारण आपण बघितलं की आजकालचा युवा बघितला, आणि खास करून आम्ही काही आमदार बघतो जे स्टंटबाजी करतात, हाणामाऱ्या सुद्धा करतात, काहीच्या काही स्टेटमेंट करतात, आरडाओरड करतात. म्हणजे अगदी हाऊसमध्ये, म्हणजे जे विधानसभा असेल, विधान परिषद असेल, हाऊसमध्ये सुद्धा तसं हे करतात. तुम्ही एवढं शांत कसं काय? आणि हे लोक जे आरडाओरडा करत असतात किंवा या गोष्टी स्टंटबाजी करत असतात, या लोकांबद्दल तुमचं काय आहे म्हणजे निरीक्षण? मी तुम्हाला खरं सांगतो, मी रोहितदादा पवारांच्या बरोबर युवा संघर्ष यात्रेमध्ये होतो. मी पुणे ते नागपूर आम्ही दोघं एकत्र चाललो त्यांच्या नेतृत्वामध्ये. आम्ही दोघं बीड जिल्ह्याच्या कदाचित गेवराई तालुका होता आणि त्या तालुक्यातल्या एका लहानशा गावामधून आमची पदयात्रा चालली होती. एक पदयात्राच होती, चालत होतो आम्ही. तर तिथे एका घरामध्ये आम्ही गेलो. त्या घरामध्ये गेल्यानंतर त्या घराला छप्पर नव्हतं. आम्हाला त्या आजींनी स्वतः बोलवलं. चहा मी करते म्हणलं तुम्हाला, रोहित दादा म्हणले करा. तर त्या चहामध्ये मी चहा पिला. त्या चहामध्ये चहाची पावडर कमी होती, साखर कमी होती, दूध टाकलंही नव्हतं. आणि रोहित दादांनीच ती परिस्थिती ओळखून त्यांना सांगितलं की तुम्ही दूध नका टाकू, तुम्ही काळा चहा आम्हाला द्या. पण त्या चहा पावडर सुद्धा कमी होती आणि साखर सुद्धा कमी होती. त्यांनी आम्हाला तिथं बोलवणं, चहा देणं हा त्यांच्या मनाचा मोठेपणा होता. पण त्या चहामध्ये चहा पावडर कमी असणं, साखर कमी असणं ही त्या कुटुंबाची मजबुरी होती. मी रोहित दादांना चालताना म्हणलं की तुम्हाला जाणवलं का चहा पिल्यानंतर? तर ते मला म्हणले जाणवलं मला. तर परिस्थितीची झळ काय असते हे मी बघितलेलं आहे. आणि मी तुम्हाला एक सांगतो की आम्ही तेच बोलावं जे लोकांच्या हिताचं आहे. आज प्रसारमाध्यमांवरती कोण कुणाला काय म्हणलं, कुणी कुणाला डिवचलं, कुणी कुणाची आबरू काढली, कुणाची वेशीवर टांगली, हे सगळं दाखवलं जातं. आणि एंटरटेनमेंट पर्पज म्हणून लोकांनी आता राजकारणाकडे बघायला चालू केलेलं आहे. राजकारणाकडे बघताना पॉलिसी मेकर्स म्हणून लोकांनी आमच्याकडे बघितलं पाहिजे, पॉलिसी चेंजर्स म्हणून सुद्धा बघितलं पाहिजे. जे चुकीचं आहे त्यामध्ये बदल झाला पाहिजे. आम्ही परदेशात जातो त्यावेळेस आमचा देश परदेशासारखा झाला पाहिजे असं आम्हाला वाटतं. आज मी माझ्या मतदारसंघामध्ये काम करताना ज्या अपेक्षा माझ्याकडून लोकांनी ठेवलेल्या आहेत, मी शाळा सगळ्यात मी दाव्यानं सांगू शकतो की जिल्ह्यातल्या, संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये सगळ्यात चांगल्या शाळा आणि सगळ्यात चांगल्या शाळांचं इन्फ्रास्ट्रक्चर हे माझ्या मतदारसंघात आहे. मी तुम्हाला दाव्यानं सांगतो की मॉडेल PHCच्या माध्यमातून सगळ्यात चांगले दवाखाने सुद्धा माझ्याकडे आहेत. शाळांच्या बाबतीत, दवाखान्यांच्या बाबतीत मी अजिबात हायगाई करत नाही. मी वारंवार तिथं व्हिजिट देत असतो. लोकांना ती सेवा पुरवणं हे आमचं काम आहे. सध्या राज्य शासनाकडे रस्त्यांसाठी निधी नाही म्हणूनच थांबलेले आहेत, पण रस्त्यांसाठी आम्ही काम करतोय. मी येत्या काळात MIDC चांगली तयार करतोय. उद्या परवा ताई माझी लाडकी म्हणून आम्ही एक नवा प्रकल्प, उपक्रम राबवतोय. त्या उपक्रमाच्या माध्यमातून सर्वायकल कॅन्सरवरती आम्ही मतदारसंघात काम चालू करतोय. पहिल्या टप्प्यामध्ये 1200 मुलींचं वॅक्सिनेशन आम्ही त्या ठिकाणी अवेअरनेस करून घेतोय. जगामध्ये जे चालू आहे ते आपल्या मतदारसंघात आलं पाहिजे, आपल्या राज्यात आलं पाहिजे. यासाठी आम्ही म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून प्रयत्न केला पाहिजे. आणि तेच या पुढच्या काळात माझ्याकडून होईल. अद्वा तद्वा बोलणं म्हणजे आक्रमक आहे असं होत नाही.
आपला मुद्दा आक्रमकपणे किंवा मुद्देसूद मांडणं यालाही आक्रमक म्हणलं जाऊ शकतं. मी वेगवेगळ्या माध्यमातून माझ्या वडिलांकडून हेच शिकलोय आणि माझ्या पुढच्या काळात सुद्धा मी याच पर्यायाचा म्हणजे याच मार्गाचा वापर करेन. निश्चितपणाने बरेच मुद्दे तुम्ही सांगितले आणि म्हणजे बऱ्यापैकी मुद्दे कव्हर केले. मात्र आता तुम्हाला असं वाटतं का अधिवेशन असेल किंवा एकूणच सरकारमध्ये तुम्ही युवा आमदार आहात, तरुण आमदार आहात आणि तरुणांचे मुद्दे जे आहेत ते कुठेतरी मागे पडत चाललेत आणि म्हणजे मग तिथं MPSC असेल किंवा रोजगाराचा मुद्दा असेल, व्यसनाधीनता असेल, त्या ऍप्सच्या माध्यमातून नवीन नवीन घोळ समोर येत आहेत आणि तरुण कुठेतरी भरकटत चाललाय. तर या तरुणांच्या मुद्द्यांना कुठेतरी स्पेस मिळत नाहीये असं तुम्हाला वाटतं का? त्याच्याकडे गांभीर्यानं बघितलं जात नाही असं वाटतं का? माझी परवाच युवा धोरण समितीवरती निवड झाली आणि आमची पहिली बैठक झाली. त्या बैठकीमध्ये 18 ते 35 हे युवकाचं वय असं पूर्वी जे ठरवलं होतं ते आमच्या समोर मांडण्यात आलं. आता 18 वर्षाच्या तरुणांसाठी जे धोरण तयार केलं जातं ते 35 वर्षाच्या तरुणासाठी लागू होत नाही. आपल्याला विचार करताना त्यामध्ये टप्पे पाडावे लागतील ही भूमिका मी माझी मांडली. ती मुख्यमंत्री महोदय होते, भरणे मामा सुद्धा होते, त्यांना पटली, बाकी सदस्यांना सुद्धा ती भूमिका पटली. मी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की तरुणांच्या प्रश्नांवरती शाश्वत काम करावं लागणार आहे. वेगळ्या विचार या सगळ्यामध्ये करावं लागणार आहे. म्हणजे मी इथे बसून काय करायला पाहिजे किंवा कसं केलं पाहिजे हे सांगणं अयोग्य आहे आणि ते शक्यही नाही. त्यासाठी आम्हालाही अजून अभ्यास करावा लागणार आहे, तरुणांच्या मानसिकतेचा विचार करावा लागणार आहे. पण एका भूमिकेवर मी ठाम आहे की 18 ते 35 हे जर युवा म्हणून आपण वय बघणार असू तर आता 2027 मध्ये जनगणना आहे, त्या प्रत्येक युवकाला आपण ती संख्या काढून पर्सनली मॉनिटर जोपर्यंत आपण त्या युवकाला करत नाही, आतापर्यंत तो देशासाठी काय करू शकतो यावरच विचार झालेला आहे. मागचं धोरण मी वाचलं त्यावेळेस मला लक्षात आलं या पुढचं धोरण आम्ही त्याच्यासाठी काय करू शकतो हे पाहिजे, तरच तो काहीतरी वेगळं त्याचं अस्तित्व निर्माण करून देशासाठी काहीतरी योगदान देऊ शकेल. हा आमचा विचार आहे आणि आम्ही ती भूमिका मांडणार आहे. आता 3 चाकी सरकार आहे आणि विरोधकांची संख्या तुम्हाला माहितच आहे की फारच कमी आहे. आवाज दाबला जातो विरोधकांचा, अशी नेहमीच विरोधकांकडनं चर्चा असते, बोललं जातं. तर आता देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा या तिघांपैकी म्हणजे या तिघांपैकी कुणाच्या जवळ लवकर जाता येतं किंवा कुणाकडून लवकर कामं होतात तुमची खास करून? नाही, सध्या तरी असं आहे राज्याची आर्थिक परिस्थिती काही लोकांनीही योजनांमुळे प्रचंड अडचणीची झालेली आहे आणि ती कुठेतरी मान्य करावी लागेल आणि यामध्ये राज्याला रिवाईव्ह सुद्धा करावं लागेल. अन्यथा मोठ्या प्रकल्पांना काही अर्थ नाही. आज लोकांना अनुदानं मिळत नाहीयेत, पेन्शनी मिळत नाहीयेत, शेतकऱ्यांना ठिबकचं अनुदान मिळत नाहीये, लोकांना घराचा हप्ता मिळेना. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या म्हणजे मतदारसंघाच्या व्यतिरिक्त दुसरं काही कामच नाही, त्यामुळे कुणाच्या जवळ जायचा आपण का प्रयत्न करायचा असं सुद्धा थोडंसं वाटतं आणि लवकर जाऊन करायचं काय असं सुद्धा वाटतं. त्यामुळं अजून त्याचा प्रयत्न केलेला नाही, त्यामुळे तो अनुभव. कोणाची भीती वाटते तुम्हाला? माझ्या आजीची वाटते. इथे नाही वाटत. नाही, परिस्थितीने असं घडवलेलं आहे की घाबरलो असतो तर कदाचित तुमच्यासमोर बसलो नसतो किंवा तुम्हालाही माझा इंटरव्ह्यू घेऊ वाटला नसता. घाबरलो नाही म्हणूनच कुटुंब इथपर्यंत येऊ शकलो, पुन्हा आम्ही उभा राहू शकलो. आणि आता घाबरलो म्हणजे परिस्थिती अडचणीची होती त्यावेळेस घाबरलो नाही, आता घाबरून करायचं काय, फार तर फार काय होऊ शकतं. या सगळ्या गोष्टींचा मनामध्ये कधीतरी विचार करत असताना मनामध्ये येत असतात, त्यामुळे भीती नाही शिवत मनाला कधी. आजीला घाबरताय म्हणून तोच लिंक जोडून प्रश्न घेतोय आणि सगळ्या महाराष्ट्राला पडतो आणि जोपर्यंत ती गोष्ट होणार नाही तोपर्यंत तो प्रश्न विचारलाच जाणार आहे. प्रश्न काय आहे तुम्हाला माहिती आहे काय, ठरतंय की नाही का आणि कधीपर्यंत काय? अजून वेळ आहे, एवढ्या लवकर करायची आवश्यकता नाही. आणि मलाही कधी कधी असं वाटतं की आपलं स्वातंत्र्य दुसऱ्याला भगवत नाही का काय असं वाटतं. विधान भवनामध्ये सुद्धा सगळे आमदार कधी एकत्र बसले की मुद्दाम हाच विषय काढून मला चिमटे काढायचं चालू असतं. म्हणजे मजा असते त्या विषयावर, पण अजून त्या संदर्भातून विचार केलेला नाही. माझ्या घरी 2 बहिणी आहेत अजून,
3 बहिणी आहेत अजून, त्यामुळे त्यांचं एकूण चाललेलं आहे. सगळं झाल्यानंतर निवांत करता येईल. अच्छा, आता संघटनात्मक प्रश्न आहे, कारण कालच शशिकांत शिंदेची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाली, जयंत पाटलांनी राजीनामा दिला. आता संघटनेमध्ये बरेच बदल होण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादीचा युवा प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमची निवड होईल अशा सुद्धा बातम्या होत्या. तशी तुम्हाला काही विचारणा झाली आहे का? आणि जर ही जबाबदारी तुम्हाला देण्यात आली शरद पवारांकडून, तर ती जबाबदारी तुम्ही घेणार? मला पक्षानं पहिलं विधानसभेचं सदस्य केलं. पवार साहेबांनी विश्वास ठेवला. मला मुख्य प्रतोद होण्याची संधी पवार साहेबांनी दिली. मी मुख्य प्रतोद झालो. आता संघटनेमध्ये काम करत असताना संघटनेला वेळ द्यावा लागतो. मी मतदारसंघामध्ये सध्या वेळ देतोय. अद्याप म्हणजे सध्या चर्चा फक्त प्रदेशाध्यक्ष पदाचीच पक्षामध्ये चालू होती आणि त्या संदर्भातून आदरणीय जयंत पाटील साहेबांनी सुद्धा निर्णय घेतला की 7 वर्षाचा प्रदीर्घ काळ जयंत पाटील साहेब प्रदेशाध्यक्ष होते. त्यांच्या काळामध्ये संघटनेनं चांगलेही दिवस बघितले आणि अलीकडची एक विधानसभा सोडली तर एकूण सगळ्या बाबतीमध्ये सगळ्या निवडणुकांमध्ये साहेबांच्या माध्यमातून जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून चांगलंच काम उभं राहिलं. आता जो बदल घडलेला आहे त्याच्यानंतर युवकच्या संदर्भामध्ये अजून तरी चर्चा कुठे झालेली नाहीये. ती झाली तर मी निश्चितपणाने आपल्याला कळवेन. आता एक थोडासा वेगळा प्रश्न आहे की पुस्तक वाचणं हे खूप महत्वाचं झालंय, कारण हल्ली आपण बघतोय की हे जे आहे हे फार घातक होत आहे आणि सगळ्यांच्या हातात आहे मोबाईल. त्यामुळं कुठंतरी वाचनाकडे युवा पिढीचं दुर्लक्ष होत आहे अशी फार चर्चा आहे. तुम्ही खूप वाचता हे मला माहिती आहे गोष्ट, त्यामुळं मी सरळच प्रश्न विचारतोय की सध्या काय वाचता आणि वाचण्यासाठी तरुणाईला तुम्ही काय संदेश द्या? एक वाक्य असतं ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळेत गेला तर वाचाल आणि 2 इन्व्हर्टेड कॉमा असतात. ते वाक्य तंतोतंत खरं आहे. वाचलं तर कॉन्टेंट मिळत असतो. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. माझं भाषण झाल्यानंतर कुठेही असू दे आपण अजून वाचलं पाहिजे असं मला नेहमी वाटत असतं. माझं भाषण कुठं पडलंय हे मला जाणवतं. माझं वाचन कमी झालं की माझं भाषण पडतं. मी वाचनात कंटिन्युअस असेल तर माझं भाषण चांगलं होतं. हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे. आणि सुदैवाने एक आवड अशी आहे, माझ्या घरी माझ्याबरोबर अनेक 2-3 लोक आहेत. माझा भाऊ आहे आणि अजून चुलत्यांना सुद्धा वाचायची काहीतरी वाचत असतात. ते माझ्या भावाबरोबर माझी स्पर्धा असते. मला नेहमी वाटतं तो पण काहीतरी मोठं घेऊन बसतो पुस्तक, मलाही वाटतं आपण वाचलं पाहिजे. मी वाचतो. तुम्हाला पटणार नाही, आम्ही कोरोनाच्या काळामध्ये 4 महिने का 6 महिने घरी सुरुवातीला राहायचं होतं. 6 महिन्यात मी 26 पुस्तकं वाचली होती आणि त्यानं माझ्यापेक्षा जास्त 28-29 अशी वाचली होती. पण वाचायचं काय, बऱ्याच वेळेस हाच प्रश्न येतो. आघाशासारखं सगळंच वाचलं पाहिजे असं माझं मत आहे की काय वाचायचं या चौकटीमध्ये आपण स्वतःला नाही घातलं पाहिजे. आणि माझी तरुणाईला एकच विनंती असेल की विचार प्रगल्भ करायचे असतील तर वाचलं पाहिजे. वाचल्याशिवाय पर्याय नाही. सध्या ब्रोकन प्रॉमिसेस एक पुस्तक आहे जे बिहारच्या राजकारणावरती कमंडलच्या काळातला संघर्ष आणि मग पुन्हा लालू प्रसाद यादवांची एकूण मुख्यमंत्री पदाची टर्म त्यामध्ये आहे. सध्या ती वाचनात एका मित्राने मला भेट म्हणून दिली होती, ती वाचतोय. सुदैवानं असं झालंय की माझ्या वाढदिवसानिमित्त 4 जुलैला वाढदिवस झाला. आम्ही बाकी काही कार्यक्रम न करता सैनिक सन्मान अभियान घेतला आणि सैनिक सन्मान अभियानच्या माध्यमातून प्रत्येक गावात सैनिक कल्याण निधीसाठी आम्ही निधी गोळा करतोय. आमचे लोक जात आहेत, घरोघरी जाऊन निधी गोळा करतायत. मी माझा 1 महिन्याचा पगार सैनिक कल्याण निधीला देतोय, तर वेलफेअर बोर्डला. तर मतदारसंघाला एका चांगल्या विचारांवर ठेवणं. सुदैवानं मला जी घडवणारी माणसं आहेत मतदारसंघातली ती सुद्धा त्याच विचाराची आहेत. त्यामुळे या उपक्रमाला सुद्धा प्रतिसाद चांगला मिळतोय. त्यामुळे मला या वाढदिवसाला बऱ्याच लोकांनी पुस्तक आणि कल्याण निधीसाठी निधी असं भेट दिलेली आहे. त्यामुळे एकूण आजूबाजूचं सर्कलच चांगलं आहे. त्यामुळे काम करताना मजा येते.
खरं तर रोहित पाटलांशी गप्पा मारणं म्हणजे तरुण आहेत, नवीन अनुभव आहेत, नव्या गोष्टी आहेत, बरेच प्रश्न आहेत अजून सुद्धा, मात्र आपल्याकडे वेळ कमी आहे आणि रोहित पाटलांनी खूप चांगल्या पद्धतीनं वेगवेगळ्या विषयावर अगदी सगळे विषय त्यांनी कव्हर केले. म्हणजे विकास कामं असतील, त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न असतील, तरुणांचे प्रश्न असतील, त्यानंतर वाचनापर्यंत येऊन आपण इथं थांबलोय. ते त्यांच्या लग्नाविषयी सुद्धा त्यांनी हिंट दिलेली आहे, ते बोललेले आहेत. म्हणजे काहीतरी स्पष्टपणे बोललेले आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी संवाद साधला. तुमचं खरंच खूप धन्यवाद. मुंबई तकशी संवाद साधला त्या मी मुंबई तकचा मनापासून आभारी आहे की तुमच्या चॅनलने तुमच्या प्रेक्षकांपर्यंत आमची तरुणांची भूमिका पोहोचवण्यासाठी जे माध्यम तुम्ही आम्हाला दिलं त्या माध्यमाचा मी मनापासून आभारी आहे. तर रोहित पाटलांची ही मुलाखत आपल्याला कशी वाटली हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि त्यांच्यासाठी काही प्रश्न असतील तर ते सुद्धा आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. आम्ही ते त्यांना पाठवू, त्याची उत्तरही घेण्याचा प्रयत्न आम्ही नंतर करू. ही मुलाखत कशी वाटली हे नक्की सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. ही मुलाखत पाहिल्याबद्दल धन्यवाद.